एक भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय, इतकी सेवा करतोय की साक्षात भगवान श्रीकृष्ण दारात आले. असा कोण आहे ज्याच्या भक्तीनं सगळा त्रिलोक आश्चर्यचकित झालाय? हा पुंडलिक कोण आहे? तपस्वी नाही, ऋषी नाही, ज्ञानवंत नाही, प्रज्ञावंत नाही, संगीतकार नाही. कोण आहे? एक सर्वसामान्य पुत्र. काय केलं त्यानं? फक्त आई वडिलांची सेवा. आणि असा कोण आहे म्हणून साक्षात परमेश्वर त्याला भेटायला आलेत. दारात उभा आहेत. आमचा पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय. परमेश्वराने सांगितलं, हे आलोय रे. दुसरा कुणी असा तर पटकन हातातलं काम टाकून देवाच्या चरणी लीन झाला असता. शेवटी आयुष्यात मिळवायचं काय? मोक्ष. अरे तोच तर साक्षात उभा आहे. पण हा पुंडलिक जागचा हल्ला नाही. परमेश्वर वाट पाहत राहिले. पुंडलिक सेवा करतोय. परमेश्वरने विचारलं, रे काय चाललंय तुझं? मी आलोय. पुंडलिक म्हणला, थांबाव, सेवा करतोय आई वडिलांची. मध्ये सोडली तर त्यांना त्रास होईल, नाही येता यायचं मला. अरे पण तुझं होईपर्यंत मी काय करू? पुंडलिकाने तिथूनच एक वीट परमेश्वराच्या दिशेने टाकून दिली. माझं आई वडिलांचं सेवेचं कार्य होईपर्यंत या विटेवर उभा राहा. आणि तो भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाची सेवा होईपर्यंत विटेवर उभा राहिला. 28 युग झाली तो कृष्ण विटेवर उभा राहिला. म्हणून विठोबा म्हणून अजूनही पुंडलिकाची वाट पाहतोय. तुम्ही आयुष्यात बाकी काही नाही केलं तरी चालेल. माता पित्यांसारखा दुसरा ईश्वरच नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुम्ही काय करायला हवं? आई वडिलांची सेवा, आई वडिलांचा आशीर्वाद याच्यासारखं दुसरं भाग्याचं काहीच नाही. काही करायची गरज नाही. आमचं अध्यात्म आम्हाला ते सांगतं, आमची संस्कृती आम्हाला ते सांगते. हे एवढे सगळे अफाट दृष्टांत आमच्या समोर आमच्या जगण्याचा आयाम मांडत राहतात. केवढं विलक्षण आहे. ही सुरदायिता जी येते ती कुठून येते? ती आईच्या काळजातून येते. आई आयुष्यभर घडवत राहते. पिता पहाडासारखा पाठीशी उभा राहतो, त्यावेळी मूल घडतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आकार देता यायला हवा. जे वाटतं ते साकार करता यायला हवं. कुठून येतं हे सगळं? हे संस्कारातून येतात. संस्कार कुठून येतात? हे माता पित्यांच्या कुशीतून येतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अडचण अशी आहे की माता पिता असताना त्यांची किंमत आम्हाला कळत नाही, आणि माता पिता गेल्यावर मग कशालाच किंमत राहत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नुसते असा बस, नुसतं असणं सुद्धा किती महत्वाचं आहे हे ज्यांना आई बाप नाही तर त्यांना एकदा विचारून पहा. वर्तमानपत्रात एकदा एक जाहिरात आली होती. अत्यंत निरागस, अत्यंत निर्मळ, ज्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश नाही, निरागस आहे, अशा एखाद्या व्यक्तीचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. तो फोटोग्राफर विचार करत बसला. इतका निखळ, निर्मळ,